नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. बकासूर उद्या एखाद्या वेळेस मुंबईला जाणार आहे. उद्घाटन कशाचं तरी आहे मुंबई का पुण्यामध्येच, त्या ठिकाणी उद्या जाईल आणि बघूया उद्या काय बकासूर कुठे काय पाळणार नाही काय नाही. आणि उद्या बकासूरची जर अपडेट मिळाली की सांगेन कुठं नाही जाणार आहे, काय जाणार आहे, कुठलं मैदानात काय सांगू शकत नाही, काय होऊ शकतं. परंतु सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेला असा हा या बैलगाडा शर्यत क्षेत्रातील देव बकासूर पायरा 21 तारखेचा लखन सांगितला जातोय आणि पळण्यात जमीन आसमान फरक आहे. आता एक नाव जे आहे ते समोर यायला लागलेलं आहे बकासूरच्या नावापुढे, म्हणजेच बकासूरसोबत तो पळण्याची दाट शक्यता आहे बरं का मित्रांनो. नाव नक्की कोण आहे, कुठला आहे बैल, तो काल पळाला सर्जा आहे की नाही, सर्जा तोच मला वाटते पळणार आहे तिथं एखाद्या वेळेस हिंद केसरीच्या मैदानामध्ये. आयला काय पळतोय, काय बैल लागा तो. पब्लिकनं पळणं म्हणजे काय चेष्टा नाही. भल्या बैलांना आजकालच्या तुम्हाला माहिती आहे ते पब्लिकनं पळणं एवढी सोपी गोष्ट नाही. तो बैल एक नवीन चेहरा उजेडात आणला बकासूरनं, पण खरा तो त्यालासुद्धा एक शुभेच्छा दिल्या पाहिजे त्या. तो काल पब्लिकनं शिमेला होता आणि तिथनं गाड्यानं शिमे वाढला आहे, म्हणजे काहीतरी त्या बैलामध्ये धमक आहे बरं का. आणि लखनसोबत नाव तर जोडलं जातंच, परंतु लखन मामाने सांगितले की बकासूर आणि लखन ही जोडी लवकरच पळताना दिसणार आहे आणि दिसेल ही कदाचित. आणि एक नाव जे आहे ते समोर येतं, ते नाव जे आहे ते जो थारचा मानकरी आहे बघा, जो आत्ता मुंबईमध्ये मैदान झाले बघा, त्या मैदानातला जो थारचा मानकरी आहे त्याच्यासोबत नाव जोडलं जाते बक्याचं. आता बघूया थारचा मानकरी नक्की शंभू का रायबा या दोघांच्यापैकी शंभूसोबत नाव जोडलं जातं बकासूरसोबत. आणि जो आत्ता आज मैदान झालं त्या 3 लाखाच्या मैदानाच्या त्या मैदानामध्ये सुट्टाच निकाल घेतला त्या बैलानं बघा. मुंबईचा बैल आहे आणि 3 फेऱ्याच्या मैदानात तो चांगलं नाव करतोय, संबंध महाराष्ट्र बघतोय त्याचं नाव आणि त्याचा पळसुद्धा बघतोय. शेवटी एक बैल पळून चालणं दुसरासुद्धा नंदी पळावाच लागतो. आणि बकासूरसोबत 3 नावे जे आहेत ती समोर येत आहेत, कदाचित 4थंसुद्धा नाव येण्याची दाट शक्यता आहे. परंतु बघूया, शेवटी जास्त करून लखनचंच नाव येतं आहे समोर. बघूया तुम्हाला काय वाटतं, कुणाला काय वाटत असेल त्यांनी कमेंट्स बॉक्समध्ये सांगा बरं का. आणि खरंच उद्या ज्या लोकांनी आपल्याला बक्षीस पाठवलं त्या लोकांची नावे मी उद्या घेणार आणि त्यांचं नाव कुठून आहे ते हे माहीत नाही, परंतु त्यांचं नाव घेणार. त्यांनी किती रुपये मला पाठवले त्यांचं बक्षीसचं नाव सगळ्यांचं मी घेणार. आणि जरी अजून कोणाला जरी वाटत असेल तरीसुद्धा तुम्ही बक्षीस मला पाठवू शकताय, ते प्रेम म्हणून. बाकीचे काही लोक गलत कमेंट्स करतात आणि त्यांच्याकडे मी लक्ष देत नाही. आणि माझा नंबर तर माहीत आहे 95 61 11 99 40वर ज्यांना कोणाला जर आपल्याबद्दल एक प्रेम वाटत असेल, एक आदर वाटत असेल की बैलगाडा शर्यत क्षेत्र हा बाबा एक गरीब यूट्यूबर आहे, तो करतोय, चांगले काम करतोय, चांगल्या छोट्या मुलाखती घेतोय, जर कोणाला वाटत असेल तर त्यांनीसुद्धा आपल्याला करू शकताय गुगल पे, फोनपे. पण तो असो आपण आपली लढाई गोरगरिबांच्या नंदीपासून ते मोठ्यांच्या नंदीपर्यंत अशी चालू ठेवणार. जे बकासूरसोबत जे पैरे होत नाहीत ते पैरे जुळवण्याचा प्रयत्न करतो आहे, बारकेसुद्धा पैरे जुळवायचा प्रयत्न करतो आहे हळूहळू. परंतु काय होतं आहे, एकटा बैल पळून चालत नाही. त्या बैलाची मुलाखत जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. आता मी इंस्टाग्रामवरती 2-3 मुलाखती टाकलेल्या आहेत, तुम्ही बघितल्या, त्या स्वतः बघितल्या. त्यांना पैऱ्यांची खूप अडचण होती, परंतु त्यांच्या मुलाखती टाकल्या मी आणि पैऱ्यांना आता त्यांना 1000-2000 दिवसात फोन येत आहेत. म्हणजे बघा, मला जरी तुम्हाला वाटत असेल की बाबा चला की आपला बैलाचा एखादा पैरा जुळत नाही आहे, मग मी एखादी तुमच्या बैलाची रीलसुद्धा बनवू शकतो, टाकू शकतो, एखादी शॉर्ट व्हिडिओसुद्धा बनवू शकतो, टाकू शकतो. जर कोणाला खरंच बैलगाड्या शर्यत क्षेत्रामध्ये एखादा बैल अंधारात असेल त्याचीसुद्धा मुलाखत आपण घेऊ. आणि कोणाचं वाटत असेल की बाबा याला खरंच बक्षीस द्यावंच, मनापासून द्यावं, त्या लोकांनीच बक्षीस द्यावा. आणि पुन्हा एकदा नंबर सांगतो 95 61 11 99 40. गुगल पे, फोनपे दोन्ही चालू आहे, दोन्हीकडे करा. आणि बकासूरचं नाव 3 पैरे तुम्हाला मी सांगितलं. बैलगाडा क्षेत्रातला श्रीनाथ केसरीचा 1 नंबरचा मानकरी लखनसोबत जोडलं जाते 21 तारखेच्या मैदानामध्ये, जे कोरेगावचं हिंद केसरीचं मैदान आहे त्या मैदानामध्ये 2 नंबरचा पैरा. काल एक मैदान झालं त्या ठिकाणी, आता
तर काय विना प्रवेशपीचं बकासूरन त्या सर्जाने 1 नंबर केला, तो सुद्धा पहिरा जुळला जातोय, सांगितलं जाते नाव त्याच्यासमोर. आणि तिसरा पहिरा जो आहे तुम्हाला सांगितलं शंभू, जो थारचा मानकरी झालेला आहे. का आता आज एक मैदान झालं 3 लाखाचं, त्या मैदानात सुद्धा तो 1 नंबरचा मानकरी झाला आहे. हे होते एक अंदाजे 3 पहिरे. जास्त लखणच वाटतोय, बघूया काय होते काय नाही. धन्यवाद.